लाल वादळ अहिल्यानगरकडे रवाना झालेला आहे। विविध मागण्यांसाठी अजित नवले यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी पायी लाँग मार्च काढला। राजूर बस स्थानकातून भर उन्हात दुपारी 12 वाजता या लाँग मार्चला सुरुवात झाली। विटा घाटातून अकोले शहराकडे शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढला। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जयेश सावंत आपल्या सोबत जोडलेले आहेत। जयेश, काय घडले दिवसभरामध्ये, काय नेमकी अपडेट आहे या लाँग मार्च संदर्भात? नक्कीच जगदीश, आज जे आहे विविध प्रलंबित मागण्यांकरता आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि कामगार संघटनेच्या वतीने किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली राजूर बस स्थानकामधून भर दुपारी 12 वाजता अहिल्यानगरच्या दिशेने हा लॉंग मार्चने कूच केला। 148 किलोमीटरचा हा लॉंग मार्च असणार आहे। या लॉंग मार्चच्या दरम्यान जिल्ह्यात नव्हे तर जिल्ह्याबाहेरून देखील हजारोंच्या संख्येने शेतकरी, कामगार आणि अंगणवाडी महिला कर्मचारी जे आहेत या लॉंग मार्च मध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळालं। त्याचबरोबर अकोल्याच्या विटा घाटातून हा लॉंग मार्च मार्गक्रमण करत त्याच्या पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे अकोला तहसील कार्यालयासमोर आता पोहोचलेला आहे। या ठिकाणी या आंदोलनाची दखल घेत सरकारकडून जे आहेत या आंदोलकांच्या शिष्टमंडळाला बैठकीचं निमंत्रण दिल्याची माहिती देखील समोर येत आहे। मात्र या ठिकाणी बैठक सुरू असताना ही जर बैठक निष्फळ झाली तर एकीकडे बैठक चालू असताना मात्र दुसरीकडे जे आहेत जे आंदोलन आहे त्याचं नियोजित जो मार्ग आहे त्या मार्गाने मार्गक्रमण करत आंदोलन मार्गक्रमण करत राहणार आहेत आणि विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे। जयेश, तुम्ही असेच जोडलेले रहा।